रायगडे मंदिर वसे माझा राया, रायगडे मंदिर वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती विठाला 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 विठाला। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। भाविक जन हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन भूमीमध्ये अंतरबाला नावाचं हे गावाने आपल्या या गावामध्ये गेल्या 26 वर्षापासून चालत असलेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच जोशानं, तेवढ्याच उत्साहानं भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये समापन्न होतोय। आणि या वर्षीच्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली आहे। सुंदर असं वातावरण आहे, गाणारे वाजवणारे मंडळी अत्यंत गोड आहे, अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत दिग्गज आहेत। आजच्या कीर्तनामध्ये सुंदर अशी गोड चाल आत्ता ज्यांनी गायली असे हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक भीमरावजी महाराज खरसाडे, त्यांच्यासोबत सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तपरायण शंकरजी महाराज मुळे, उत्कृष्ट गायनाची साथ करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असणारी हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही मित्र किरणजी महाराज डवले, सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मोठे बंधू आमचे मावस भाऊ राजू महाराज गव्हाणे, त्याचबरोबर आजच्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या गावचं भूषण परिसराचं भूषण आमचे परमस्नेही मित्र ज्येष्ठ गुरुबंधू भरतजी महाराज भोईटे, उपस्थित सर्व गावातील परिसरातील भजनी मंडळी, विनेकरी बाबा, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र, आमचे अत्यंत लाडके मित्र, त्यांना बघितलं की आमच्या चेहऱ्यावर हसू उमलतं, त्यांचं नाव जरी घेतलं तर आमच्या चेहऱ्यावर हसू उमलतं असे आमचे परमस्नेही लाडके मित्र मृदंग विशारद हरिभक्तपरायण हनुमानजी महाराज बळक, आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आमचे परमस्नेही मित्र लाडके मित्र पांडुरंगजी महाराज पवार, ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन, त्याचबरोबर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आज मला प्राप्त होतोय असे आपल्या आजच्या कीर्तनाचे यजमान श्री बबनराव दादाराव सुळसुळे यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने तुम्हा सगळ्यांचं दर्शन होतंय। गाणारे वाजवणारे मंडळी अत्यंत सुंदर आहे, हा यांचं नाव राहिलं आहे की नाही म्हणून शिट्टी आली। सुंदर असा आवाज तुम्हा सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आमचे परमस्नेही मित्र ज्ञानेश्वरी साऊंड सिस्टम बठाण देवडे पाटील, हे सुद्धा सुंदर असा आवाज देत आहेत। देवडे पाटील, तुम्ही आवाज सुंदर देताय, सिस्टमचा आवाज अत्यंत चांगला आहे, फक्त माझा बसलेला आहे म्हणून तुम्ही थोडं सहकार्य करा। त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे परमस्नेही मित्र वाल्मिक भाऊ देवडे पाटील, आता आवाज देणारे देवडे आहेत, शूटिंग करणारे रेकॉर्डिंग करणारे देवडे आहेत, त्यामुळे दोन्हींनी यांनी आवाज चांगला दिला पाहिजे म्हणजे यांच्या रेकॉर्डिंगमध्ये चांगला आवाज येईल, दोन्ही देवडे पाटील आहेत। त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन, तरुण मंडळी, गावकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। इथं बसलेल्या लेकरापासून पाठीमागे बसलेल्या बाबापर्यंत मी जर नावं घ्यायला सुरुवात केली यातले निम्मे घेऊ शकतो, किती निम्मे घेऊ शकतो आहे की नाही? त्यामुळे प्रत्येकाचा नामोल्लेख करत बसतो तर वेळ फार निघून जाईल। भरत महाराजांनी ताकीद दिली की वेळेत सोडलं पाहिजे। सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित आहात, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो। विठाला 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 विठाला। तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा प्रभूचरणी भगवत चरणी समर्पित करण्याचा अत्यंत गुढ असा योग आहे। आजचं कीर्तन पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप
देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचमवेद निर्माते, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संत तोषविले असा ज्यांचा अधिकार नवे नवे, तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबराय धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय. विठाला विठाला कधी कधी असं होतं बघा, आपल्या घरातलं लग्न ठरावं, आता थोडं लगेच विषयाच्या बाहेर जाऊन पुन्हा विषयावर येतो. घरातलं लग्न ठरलं की सगळ्या नातेवाईकांना पत्रिका पोहोचतात आणि जवळच्याच माणसाला निमंत्रण द्यायचं राहून जातं. आजच्या कीर्तनामध्ये माझ्या उजव्या बाजूला चोपदाराच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे लाडके मित्र, अख्खे जेवढे बसलेत ना तुम्ही इथं उभा राहिलेले, सगळ्यांपेक्षा माझे लाडके मित्र आमचे नाथाभाऊ हे सुद्धा या ठिकाणी चोपदाराच्या भूमिकेत आहेत. आमच्या निकम महाराजानंतर कोणीतरी चोपदार पाहिजे होतं, ते थकले आता, आहे का नाही. आमच्या नाथासाठी सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा. नुसतं डुप्लिकेट चोपदार नाही बरं का, डुप्लिकेट नाही, माळ घातली नंतर चोपदार झाला. विठाला माळ घातली सचिन महाराजानं, टिकवायचं काम माझ्याकडे पांडुरंग महाराज. विठाला अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडण्याकरिता मी उभा आहे. जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, कर्तव्य बजावतो, ते म्हणजे आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो. हेच काम करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो. हे काम केल्यानं आमच्या नामरूपी, संप्रदाय रूपी आणि धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं. धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्णाशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र घेऊन आम्ही धर्माच्या पालनाचं पवित्र काम करू आणि या पवित्र कार्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, भीडभार न राखता, उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो अथवा नारी, हा भेद समूळ नष्ट करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणताय. विठाला अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत. ताट बसा सगळ्याशी, मांड्या घाला तुम्ही, असं ताट बसा. इथंच झोपायला लागले तुम्ही, टावर खाली रेंज गेल्यावर कसं व्हायचं भाऊ, असं ताट बसा, प्रसन्न बसा. ते साऊंड थोडासा इकडे फिरवता येईल का, इकडे थोडंसं, प्रसन्न बसा, सगळ्यांनी ताट बसा. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला असं वाटलं पाहिजे की तुम्ही सगळे कीर्तनात बसलात. कुणी अंत्यविधीला गेल्यासारखं दरिद्र्यासारखं बसायचं नाही, कुणी त्या सदावर्त्यासारखं वाकडं थोबाड करून बसायचं. 2-3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या. सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा. सूचना क्रमांक 2, महिला मंडळीसाठी, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बडबड करायची. तुम्ही महिला आहे. आणि सूचना क्रमांक 3, ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्यावेळी कुणीही टाळी वाजवायची. ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्यावेळी सर्वांनी हाताने टाळी वाजून भजन करायचे. विठाला अत्यंत सुंदर आहे, सिस्टमवाले सुंदर आहे, गाणारे वाजवणारे अत्यंत सुंदर आहे. तुमच्या सगळ्यांचे चेहऱ्यावरचे भाऊ मला कीर्तन ऐकायला बसले असे दिसू द्या गड्या. सगळं सुंदर आहे पण माझा आवाज बसलेला आहे, सर्दी झालेली आहे, खोकला येतोय, फार त्रास होतो. माझी अशी इच्छा होती दुसऱ्या कीर्तनकाराला पाठवावं, कीर्तनकार दुसरा पाठवावं, पण जवळच्या भागात धोका द्यायला चालत नाही.
म्हणजे मी दुसरीकडे धोका देतो असंही नाही, पण धोका अंतरवाल्याने मला दिला. माझं कीर्तन घेतलं, सप्ताह कॅन्सल केला लॉकडाऊन मध्ये. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो. सज्जनांनो, धर्माचं पालन करतो असं तुकोबराय म्हणतात. धर्म कशाला म्हणतात? प्रत्येक व्यक्ती या भूतलावर जन्माला आला काहीतरी कर्तव्य कर्म करण्याकरिता. या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, तरी दरदिनी या देशामध्ये नवीन लेकरं जन्माला येतात, नवीन जीव देव जन्माला घालतो. ज्या अर्थी देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, तरी दरदिनी नवीन जीव जन्माला येतात, त्या अर्थी त्या नव्या जीवांची, नव्या अर्भकांची या देशामध्ये गरज असली पाहिजे. भगवान परमात्मा गरजेविना कुणाला या भूतलावर जन्माला घालत. प्रत्येकाच्या या देशामध्ये गरज आहे, प्रत्येकाच्या या जगतामध्ये गरज आहे. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काहीतरी कर्तव्य घेऊन जन्माला येतो, आणि प्रत्येकाच्या जीवनात आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे आहे तो आपल्या जीवनातला धर्म आहे. विठाला विठाला शास्त्र सांगतं, जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. आपण आपल्या जीवनामध्ये जे काम यथायोग्य पद्धतीनं जबाबदारीपूर्वक पार पाडत असतो तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला धर्म आहे. धर्म प्रत्येकाच्या जीवनात आहे, कर्तव्य कर्म प्रत्येकाच्या जीवनात आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर कीर्तनात बसलेल्या प्रत्येक जीवापर्यंत, सर्वसामान्यापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेला धर्म आहे. गायनाचार्याचा धर्म विषयाला अनुसरून प्रमाण द्यावी, मृदंगाचार्याचा धर्म अत्यंत पोषक वाजवावं, कीर्तनकाराचा धर्म जास्तीत जास्त अभंगावर चिंतन करावं. ही एवढं सांगावं लागलं. याचा अर्थ आहे साऊंड सिस्टम वाल्याचा धर्म शिट्टी न वाजता आवाज द्यावा. विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी धर्म आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून आमच्यापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात धर्म आहे. परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता संत सज्जनांचा संभाळ करून दृष्टांचं निर्दलन करण्याकरिता मी या भूतलावर पुन्हा पुन्हा जन्माला येईल. अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना, धर्म जेव्हा जेव्हा संकटात येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन. कोण म्हणतं असं? कोण म्हणतं? देव म्हणतात. देव यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी, पायापाशी, पायापाशी. महाराज म्हणताय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. किंवा आणखी काही ठिकाणी महाराज म्हणतायत, धर्म रक्षा वया अवतार घिशी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान अवतार घेतात. भगवान ज्या धर्माचं रक्षण करतात ना तो धर्म खरा आहे. एरवी धर्माचं रक्षण आणि धर्माचं पालन डुप्लिकेटाचा बाजार आहे. 4-5 महिन्यापूर्वी सीझन होतं. काही लोकांचे सुगीचे दिवस होते आणि काही वाक्य आपल्या कानावर येत होती. हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. मी म्हणतो, भाई ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है. हिंदू और मुसलमान का नाम नहीं लिया तो तुम्हारी राजनीति खतरे में है.
नुसत्या धर्माचा वापर अवडंबर फक्त राजकारणापोटी केला जातोय. धर्म, खरा धर्म रक्षण करण्याचं काम भगवान करतात. धर्मावर संकट आलं की भगवान अवतार घेतात. अर्जुन नावाच्या भक्ताला दिलेलं वचन आहे, दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले. भक्त जरी म्हणतो तरी ब्रीद सांभाळायला भगवान पक्का आहे. धर्मावर संकट आलं तर तुमच्या आमच्यानी चिंता करायची नाही. आपण धर्माचा भाग म्हणून त्यामध्ये उतरलं पाहिजे. पण धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान अवतार घेतो. भक्तांचा सांभाळ करून दुष्टांचं निर्मूलन करण्याचं काम भगवान करतो. भक्ताचा सांभाळ करताना भक्ताच्या घरची कामं न सांगता देव करतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता घरी भक्ताच्या घरची कामं स्वतः देव करतो. तुम्ही म्हणाल महाराज हे नुसतं सांगायचंय का? नुसतं सांगायचं नाही. अनेक भक्ताच्या घरची अनेक कामं देवानं केली. कोणत्या भक्ताच्या घरी काय काम केलं याचं वर्णन करणारा वारकरी परंपरेमध्ये एक प्रसिद्ध अभंग आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्मरंगू लागे रुईदासा संगे कबीराचे मागे शेलेविनी. सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे. नरहरी सोनारा घडू पुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरीवडी. नाम याची जणी सवे वेची शिनी. सगळ्या प्रमाणे बघा अनेक भक्ताच्या घरी देवानं अनेक कामं केली. या अभंगातल्या एका चरणाच्या पूर्वार्धावर मला बोलायचे. सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे. एवढं प्रमाण तुम्ही डोळ्यासमोर आणा. सजन नावाच्या कसायाला जगाचा मालक मांस विकू लागला. मांस विकू लागला. ऐका गड्या सज्जनो, कीर्तनाच्या व्यासपीठावर मांस या शब्दाचा उच्चार केला तर मला उच्चार करायला बरं वाटत नाही, तुम्हाला ऐकायलाही बरं वाटत नाही. मांस विक्रीचा व्यवसाय सजन कसाई करत होता. त्याच्या मनातला एवढा शुद्ध भाव होता, देवानं त्याला मांस विकू लागण्याचं काम करावं. याचं कारण असे गड्या, सजन कसाई कृती खाटकाची करत होता पण त्याची वृत्ती साधूची होती. त्याची कृती खाटकाची होती पण वृत्ती साधूची होती. आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळी कृती खाटकाची असली तरी चालेल गड्या, पण वृत्ती साधूची असली पाहिजे. आमच्या जीवनात उलट आहे. टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी. आपल्या जीवनात कृती साधूची आहे पण वृत्ती खाटकाची आहे. विठाला विठाला भक्ताच्या घरची कामं देव करतो. कोणाच्या घरी काय कामं केली जास्त विस्तार करत नाही. पैठणच्या शांतीब्रह्मनाथाच्या घरी त्यानं कावडीनं पाणी भरावं. सगळी कामं देवानं नाथाच्या घरची करावी. आपल्या शेजारच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आली. महिला मंडळ दिंडी आली वारकऱ्याची. एका मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणतात, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. मुलीने आपल्या बापाला विचारलं, बाबा दिंडी जर पंढरपूरला निघाली तर कोण आहे पंढरपूरला? कुणाकडे चालली दिंडी? त्या मुलीच्या बापानं उत्तर दिलं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा आहे, त्याच्या दर्शनाकरता ही दिंडी निघाली. त्या मुलीनं वाक्य ऐकलं आणि ती मुलगी म्हणाली, बाबा जर जगाचा मालक पंढरपूरला विटेवर उभा असेल तर मला त्याच्या दर्शनाकरता घेऊन चला. त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला. कशाचा? कशाचा? आयफोन घेऊन देण्याचा? स्नॅपचॅट ओपन करून देण्याचा? कशाचा? पंढरपूरच्या देवाच्या दर्शनाकरता घेऊन जाण्याचा हट्ट धरला. आणि त्या बापानं आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्याचं ठरवलं. कारण 3 प्रकारचे हट्ट शास्त्राने प्रामुख्याने सांगितले, ते पुरवावे लागतात. पहिला हट्ट राजहट्ट आहे. राजहट्ट कशाला म्हणायचे? नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच. बोला गड्या तुम्ही, बोला. नळपट्टी भरावीच लागते. दुसरा हट्ट स्त्री हट्ट आहे. स्त्री हट्ट कशाला म्हणतात? कपाट भरून साड्या घरात असल्या तरी संक्रांतीला नवी साडी घ्यावीच. ज्यांचे लग्न नाही ते बोलते, ज्यांचे लग्न एक बोलत नाही, जसे सगळे ब्रह्मचारी बसलेत. नवी साडी घ्यावी, तुम्ही असू की आम्ही असू, घ्यावी लागते. आणि तिसरा हट्ट बाल हट्ट. लेकरांचा हट्ट काही केल्या पुरवावा लागतो. पोरं फक्त इथं झोपण्याचा हट्ट धरू नका. ते कलाकार आहे.
मी त्याला पाणी मागतो ते खाली खाली वागताय असं. मी ज्यावेळेस पाणी मागतो का त्याची मान खाली असती आणि मी बोलायला लागलो की त्याची मान वर असते. वागा मला पाणी देत जा मागितलं, गुळ गुळ तू खा, पाणी पाणी मला दे. तिसरा हट्ट कोणता आहे? बाल हट्ट. लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. त्या मुलीने हट्ट धरला, बाबा मला त्या देवाच्या दर्शनाकरता घेऊन चला. त्या बापानं लेकीचा हट्ट पुरवण्याकरिता लेकीला सोबत घेतलं आणि पंढरपूरच्या दिंडीत तो बाप निघाला. मुक्काम करत पंढरीत पोहोचले. देवाचं दर्शन केलं. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. देवाच्या समोर जनाबाईनं देवाचं दर्शन केलं. एक टक नजर जनाबाईची देवाकडे लागलेली आहे. जनाबाईनं त्या जगाच्या विटेवरच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक न वजे माझ्या. एक टक नजर जनाबाईची देवाकडे लागलेली आहे. जणू जनाबाईनं देवाला आपलंसं करून घेतलं होतं आणि देवानंही जनाबाईला आपलंसं करून घेतलं होतं. जनाबाई देवाकडे पाहतायत आणि पाहता पाहता अचानक कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. एक टक नजर देवाकडे लागली आणि जनाबाईच्या वडिलांना विनंती केली, बाळजना बस झाला, आता जावं लागेल आपल्याला गावी परत. घरचे लोक वाट बघत असतील, परतावं लागेल आता आपल्याला गावी. जनाबाई म्हटली, बाबा मला आता गावाकडे येण्याची इच्छा नाही. आतापर्यंतचा आयुष्याचा कार्यकाल मी माझ्या बापाच्या घरी खर्च केला, पण राहिलेला आयुष्याचा कार्यकाल मला आता जगाच्या बापाच्या चरण सानिध्यात खर्च करायचा. या देवाचे चरण सानिध्य आणि या देवाची पंढरी सोडून मला कुठेही येण्याची इच्छा नाही. बाबा तुम्ही मला इथेच ठेवा आणि तुम्ही घरी निघून जा. कोणता बाप आपल्या मुलीला मंदिरात सोडून निघून जाईल महाराज? जनाबाईचा हट्ट आहे, मला इथेच ठेवा, तुम्ही निघून जा. अखेर परमार्थ करणाऱ्या लेकीचा हट्ट बापाने पुरवला आणि लेकीला मंदिरात सोडून निघून जाण्याचा निर्णय बापानं घेतला. पण जनाबाईच्या बापाच्या डोळ्यात घळघळा अश्रूच्या धारा आल्या. जनाबाईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि साहजिक आहे महाराज, एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही ना, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवत नव्हता, तर देवाच्या मंदिरात सोडून निघाला होता. जनाबाईला सोडून निघाला बाप. डोळ्यात पाणी आहे. पाणी तर जनाबाईच्या बापाच्याही डोळ्यात आहे आणि पाणी तर जनाबाईच्याही डोळ्यात आहे. पण जनाबाईच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी जनाबाई नावाच्या लेकीसाठी आहे आणि जनाबाईच्या डोळ्यातलं पाणी स्वतःच्या बापासाठी नाही, तर विटेवरच्या पांडुरंगासाठी आहे. बाप निघाला आणि त्यावेळी नामदेवराय नावाचे संत देवाच्या दरबारात आले. नामदेवराय जनाबाईच्या वडिलाला म्हणाले, बाबा चिंता करू नका तुमच्या जनाबाईचा या पंढरीत मी लेकीसारखा संभाळ करतो. वाक्य ऐकलं आणि जनाबाईच्या बापानं जनाबाईचा हात नामदेवराय नावाच्या संताच्या हातात दिला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. जीवाचा हात ज्यावेळी साधूच्या हातात जात असतो गड्या, त्यावेळी जीवाचं कल्याण होत असतं. इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो, एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या लेकराचा हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर सत्यानाश होईल महाराज, सत्यानाश. लोक म्हणते महाराज आम्हाला ती तर पोरगी द्यायची नव्हती, पण ते मौजपुरीचा पाहुणा ऐका ना, सत्यानाश. नामदेवराय जनाबाईला घरी घेऊन गेले. 14 लोकांचं कुटुंब नामदेवांचं. सगळ्याचा स्वयंपाक जनाबाई करायच्या, जात्यावर दळण जनाबाई दळायच्या, सगळ्या कामात मदत करायला देव विटेवरून जनाबाईकडे नामदेवरायांच्या घरी यायचा. महिला मंडळ सगळी कामं देवानं जनाबाईची वाटून घेतली. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. इकडे होतात का वा? आमच्या लक्ष्मीकांत नगरला होत नाही. 3 पुलाच्या पलीकडे बरं आहे. इकडचं कसं काय? इकडे होतात का वा?
वा होतात नाही वा. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, जगाच्या मालकानं यावं. जनाबाईच्या डोक्यातल्या वा स्वतः काढाव्या, पण वा काढण्याचा नियम आहे, त्या थोड्या असल्या तर काढता येतात, जर जास्त झाल्या तर अवघड आहे. काही बायांच्या डोक्यात वाचा पोळाच फुटतो. एवढ्या वा जनाईच्या डोक्यात झाल्या, जगाच्या मालकानं यावं, जनाबाईला नाहू घालावं. अरे कोणतीही काम करताना देव लाजत नाही, कारण भक्ताचा सांभाळ करणं भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. विठाला 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 विठाला. भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन करून या ठिकाणी दृष्टांचं निर्दलन करण्याचं काम करतात. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल ते दूर करण्याचं काम भगवान करतात. भगवान परमात्म्याप्रमाणे साधूच्या जीवनामध्ये विशिष्ट धर्म आहे. काय आहे साधूच्या जीवनातला धर्म? महाराज म्हणतात, जे जन्माला आल्याच्या नंतर कधी स्वतःचा विचार करत नाही, स्वार्थाचा विचार करत नाही, त्यांना साधू म्हटलं जातं. ज्यांच्या जीवनात फक्त परार्थाचा विचार आहे ते साधूचं जीवन आहे. ज्यांचं जीवन जगत कल्याणाकरिता समर्पित आहे ते साधूचं जीवन आहे. ज्यांच्या जीवनामध्ये बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कडबळा म्हणून हा भाव जिवंत आहे, ते साधूचं अंतकरण आहे. साधू या भूतलावर जन्माला आले तर फक्त तुमच्या आमच्याकरिता जगतात, जगत कल्याणाकरिता जगतात. आणि जे दुसऱ्याकरिता जगतात तेच खऱ्या अर्थानं संत आहे, तेच खऱ्या अर्थानं साधू आहे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, 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 जगाच्या कल्याण संताच्या विभूती. हे देह कष्ट भीती, देह कष्ट भीती परोपकारी, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. परोपकारी, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, संताच्या विभूती, संताच्या विभूती. महाराज म्हणत आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी. या जगाचं कल्याण करण्याकरता आपला जे देह अखंडपणे झिजवतात त्यांचं नाव साधू आहे. एकाच वाक्यात साधूची संताची व्याख्या सांगेल. ज्यांचं जीवन जगत कल्याणाकरिता ते संत आहे. संताचे दोन प्रकार आहे. बसा ओ बसा, संत बसा. संताचे दोन प्रकार. इकडे बघायचं नाव काय रे? श्लोक. आडनाव काय? लोखंडे. श्लोक विषय असा आहे, लक्षपूर्वक ऐक, लोखंडासारखं जोड होऊन ऐकू नको. संताचे दोन प्रकार आहे. पहिले ओरिजिनल संत आणि दुसरे डुप्लिकेट संत. ओरिजिनल संत त्यांना म्हणतात ज्यांचं जीवन जगत कल्याणाकरता समर्पित आहे. डुप्लिकेट संत त्यांना म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. महाराज म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहुत. जे दुसऱ्या करता जगतात ते खरे संत, आणि जे स्वतःच्या पोटा करता जगतात ते
डुप्लिकेट संत. आता याच्यावर अजून थोडं चिंतन करतो तुमच्यासाठी. डुप्लिकेट संत पोटासाठी संत कोण तुकाराम महाराज म्हणते, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये, भाळा माळ घालू नये. माळ म्हणजे हार घालू नये, बुक्का लावू नये. आणि तुका म्हणे द्रव्य घेती देती ती. अजून तुम्हाला कळेल असं सांगतो, कीर्तनाचे पैसे घेणारा हा डुप्लिकेट संत आहे. असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणते. मग आता तुम्हाला मी विचारतो, आम्ही कोणते संत आहे? कीर्तन झाल्यावर आम्ही समजलं. कोणते संत आहे? डुप्लिकेट. तोंडावर म्हणलं बाई. आम्ही कोणते? डुप्लिकेट आहे. हा, आता आम्ही जसे डुप्लिकेट आहे, आम्ही डुप्लिकेट म्हणलं की ऐकणाऱ्या गुदगुल्या होत्या. तुमच्यातही दोन प्रकारचे बसलेले, एक ओरिजिनल आहे तुमच्यात आणि काही डुप्लिकेट आहे. कसे? हे बघ श्लोक इकडे बघ. एका गावात कलेक्टर आला. कलेक्टर कोण आला? तू वरची गुंडी उघडून पैसे, वरची गुंडी उघडून. हा, गरमा लागलं तुला. एका गावात कलेक्टर आला श्लोक. आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली. हनुमान महाराज, बंधू आणि थापता का नाही? बंधू आणि भगिनींनो. कलेक्टरला थाप नसती, पखवाजाला थाप असते. कलेक्टरला थाप नसती, ते थापा मारतात. बंधू आणि भगिनींनो, शासनाचा एक नवीन GR आलाय. ज्याच्या ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याला 5-5 लाख रुपये बक्षीस मिळणार. रात्यातच टेम्पो भरला, चला पंढरपूरला, चला आळंदीला, चला पैठणला. एका एकानं 10-10 माळी गळ्यात घातल्या, कारण पैसे मिळणार होते. दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या पुढे माळ घालून 1000. आणि कलेक्टर साहेबांनी भाषण करायला सुरुवात केली. फटाके वाजवले, मोठमोठे हार घातले. बाप जन्मी पठ्ठ्यानं कधी कीर्तन करायला हार घातला नाही. कलेक्टरला हार घालून स्वागत झालं. कलेक्टर साहेबांनी भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांची कानं टवकारली. आणि कलेक्टर साहेब पुढे म्हणतात, कालचा जो GR होता, एवढ्यातच अर्धी टेन्शन मध्ये आली. तो अचानक रद्द झाला. त्यात एक जण म्हणलं, तुला म्हणलं होतं माळ करायचं नको नादी लागू. गेलं का नाही पैठणचं भाडं व्हायला. पण शासनाचा एक नवीन GR आलाय. अंतरवाला, सामनगाव, लक्ष्मीकांत नगर, कुंभे, फळ, काजळा, पंचकृषीतल्या प्रत्येक गावाला 5-5 पूल बनवायचे. आणि एका एका पुलाखाली 10-10 माळकरी गाडायचे. तटातट माळा तोडल्या लोकांनी. श्लोक. तरी काहींच्या गळ्यात माळी होत्या. कलेक्टर साहेबांनी त्यांना विचारलं, का हो तुमच्या गळ्यात माळ दिसते, तुम्हाला फुलाखाली गाडायचं का? ते म्हणे, हो कलेक्टर साहेब, आम्हाला फुलाखाली गाडा, नाही तर फासावर लटकवा. आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार, आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार, आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार. काढणार नाही. बर, ज्यांनी गळ्यात माळ ठेवली ते ओरिजिनल वारकरी. आणि ज्यांनी तटातट तोडले ते, तुला माळ आहे का? मला डुप्लिकेट म्हणायचा अधिकार तुला आहे का? संतांचे प्रकार आहे ओरिजिनल, डुप्लिकेट. ओरिजिनल संत जगत कल्याणासाठी जीवन समर्पित करतात. या मातीचं एक सद्भाग्य, या मातीचं एक दुर्भाग्य आहे. सद्भाग्य या मातीचं एवढ्या करीता आहे, जगात जेवढे संत जन्मले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्र भूमीत जन्मले. या मातीचं सद्भाग्य आहे. पण दुर्दैव या मातीचं हे आहे दादा, या मातीतल्या लोकांना संत जेवढे कळाले त्याहीपेक्षा अधिक परदेशातल्या लोकांना कळाले. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी अमेरिकेसारख्या देशामध्ये इंग्रजी ट्रान्सलेट करून पारायण तिची केली जातात. दुसऱ्या देशात तुकोबरांच्या गाथेचं ट्रान्सलेशन करून पारायण केली जातात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आजही ज्ञानेश्वरी वाचली जात नाही. यासारखं मोठं दुर्दैव आपलं कोणतं नाहीये. महाराष्ट्रात जन्मलेली संत मांदियाळी आपल्याला ओळखता आली नाही. जर संत आम्हाला ओळखता आले असते तर अलंकापुर क्षेत्रात 4 अवतारी पुरुष राहत होते. निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई या 4 अवतारी पुरुष असणाऱ्या 4 संतांना आपल्या लोकांनी त्रास दिला नसता. ज्ञानोबरांनी भावंडांना आळंदीमध्ये त्रास द्यायला माणसं काही पाकिस्तानातून आली नव्हती, आपल्याच लोकांनी त्रास दिला.
पैठणच्या शांतीब्रह्म नाथ महाराजांना आपल्या लोकांनी त्रास दिला, प्रचंड त्रास आहे. नाथाच्या अंगावर एक यवन 108 वेळा थुंकला. यवन म्हणजे कोण? यवन म्हणजे कोण? मुसलमान. किती वेळा थुकला? 108 वेळा थुकला. पण एक वाक्य जबाबदारीने बोलेल. नाथाच्या अंगावर थुकणारा यवन होता, नाथाच्या अंगावर थुंकणारा मुसलमान होता, पण त्याला थुंकायला लावणारे आपले होते. आपल्या लोकांनी आपल्या संतांना त्रास दिला. दुर्दैव या मातीचं. तुकोबरांना देवमध्ये त्रास कोणी दिला? त्या अफगाणिस्तानातून आले होते. आपल्या लोकांनी त्रास दिला, प्रचंड त्रास. तुकोबरांना वाटल्या लोकांना आपण कर्ज वाटलेलं आहे म्हणून लोक आपल्याला त्रास देत असेल. तुकोबरांनी कर्ज लिहिलेल्या सगळ्या वह्या एकत्रित केल्या, इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि जगातली पहिली कर्जमाफी करणारा महात्मा जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. पहिली कर्जमाफी आहे, खाजगी सावकारकी आहे, तरी कर्ज माफ केलं. ते म्हणले ना 31 मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. 31 मार्च पर्यंत सगळ्यांनी कर्ज भरा. तिजोरीवर लोड आलेला लाडक्या बहिणीला पैसे वाटले. पहिली कर्जमाफी तुकोबरांनी केली. तुकोबराच्या घराण्याचं समर्पण, तुकोबराच्या घराण्याचा त्याग मला सांगायचा आहे. तुकोबराच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून तर तुकोबरापर्यंत त्यांच्या घराण्यात त्याग आहे, समर्पणाची भावना आहे. ऐका गड्या, ज्यावेळी ज्यांच्या जीवनामध्ये समर्पण असतं ते या जगामध्ये वंदनीय ठरत असतात. आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना समर्पण भाव असला पाहिजे. ज्यांच्या जीवनात समर्पण आहे ते जगास वंदनीय ठरत असतात. ज्यांच्या जीवनात समर्पण नाही त्यांच्यासाठी लोक सरपण शोधत असतात. विठाला विठाला कर्जमाफी केली. तुकोबराच्या घराण्याचं समर्पण आजता काही टिकून आहे. तुकाराम महाराजाच्या कुळातले 11वे वंशज शिरीष महाराज मोरेंनी आता 2-3 महिन्यापूर्वी आत्महत्या केली. 32,55,000 रुपयाचं कर्ज शिरीष महाराजावर झालं. तुकाराम महाराजाचे 11वे वंशज आहे. महाराष्ट्रातला एक पुढारी नाही ज्यांना शिरीष महाराज ओळखत नाही, आणि एक पुढारी नाही जो शिरीष महाराजांना ओळखत नाही. एखाद्या पुढाऱ्याकडे हात पसरले असते तर शिरीष महाराजाची सगळे कर्ज एखाद्या पुढाऱ्यानं कर्जातून मुक्त केलं असतं. कुणापुढे जळोजिने लाजीरवाने, भले संत संगष्टने. तुकोबराच्या त्या 11व्या वंशजांनी कुणापुढे हात पसरले नाही, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जीवनामध्ये समर्पण भाव आजही जिवंत आहे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला संत कळाले पाहिजे, ते तुकोबरा लोकांना कळाले नाही. प्रचंड त्रास दिला. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. अरे हा कुंभ्याच्या कुळात जन्मलेला तुकाराम म्हणतोय, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरा निही बाबा भार माथा. तुकाराम महाराजाला स्वयंघोषित धर्मपंडितांनी बाहेर टाकलं, गावाच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न केला. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. जगाच्या पाठीवरचं पहिलं आमरण उपोषण तुकोबरांनी केलं. परिणाम, गाथा जशीच्या तशा तरंगून वरती आल्या. तारी येल्या जैशा लाह्या, जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशा लाह्या. तुकोबरा तरी जगाला कळाले नाही. महाराज म्हणतात गड्या, हे लोक आपल्याला परमार्थ करू देत नाही. एकतर या लोकांताचा त्याग करावा लागेल, नाहीतर नामसाधनेमध्ये खंडन पडेल. तुकोबरांनी या लोकांताचा त्याग करून एकांतात जाऊन नामसाधना आणि भजन करण्याचा निर्णय घेतला. एकांतात जायचे भंडाऱ्या डोंगरावरती. कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे, कधी भोराडेश्वर डोंगरावर जायचे. तू कोणा डोंगरावर चालला? तर कधी भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन करायचे. महाराज तुकोबरांनी भंडाऱ्या डोंगरावर जावं, तुकोबराच्या धर्मपत्नीनं भंडाऱ्या डोंगरावर भाकरी घेऊन जावं. अरे भजन करणाऱ्या मालकाला घेऊ भाकरी घेऊन जाणारी ती तुकोबरांची धर्मपत्नी पतिव्रता स्त्री होती. महाराज, भजन करणाऱ्या मालकाला भाकरी घेऊन जाणारी पत्नी धर्मपत्नी ही पतिव्रता स्त्री होती. ज्या दिवशी आम्हाला कीर्तनाची तारीख नसते त्यावेळेस आमचे काय हाल होतात आम्हाला माहिती आहे. आजही कीर्तनावरून गेलो, घराचा दरवाजा वाजवला. रात्री 1-2 वाजते. ते रात्री हिंगोलीला होतो, 2:30 वाजले. परवा सांगलीला होतो, सकाळी 9ला आलो. घराचा दरवाजा वाजवला की आतून विचारलं जातं कीर्तनाचे पैसे किती आलेत. पैसे जर 11,000च्या कमी असेल तर घराचा लवकर दरवाजा उघडत नाही. रवी भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आज सांगून आलोय, मी रवी भाऊच्या मेडिकलवर गोळ्या आणायला चाललो.
तुकोबराच्या पत्नीला भंडाऱ्या डोंगरावर जावं महाराजांना भाकरी घेऊन सज्जन आहो. एकदा तुकोबराच्या पत्नी भंडाऱ्या डोंगरावर जाताना त्यांच्या पायात काटा मोडला. जगाचा मालक भगवान परमात्मा क्षणार्धात भंडाऱ्या डोंगरावर आला आणि त्यानं तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढला. कुणी काढला? देवानं काढला महाराज. ज्यांच्या पायातला काटा काढण्याकरिता देव भंडाऱ्या डोंगरावर क्षणार्धात अवतरित होतो, हा तुकोबराच्या पत्नीचा अधिकार आहे. तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं, तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला मारित होती पिस्तुल्या. तू आता कर पाहायला. आपल्याच लोकांनी आपल्या संतांच्या चरित्राचं विकृत चित्रण केलंय. लोक पात्रता पाहत नाही. एक जण परदेशी मला भेटला, मला म्हणजे नरेंद्र मोदीला अक्कल नाही आणि याची बायकोला अंग होईल पण टाकीत नाही. अवघड आहे. आपले लोक पात्रता बघून बोलत नाही. तुकाराम महाराजाचा खून झाला, तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही असं म्हणणारे सगळे आपले आहे. तुकोबराच्या वैकुंठ गमनावर शंका घेणारे आपले आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे आपले आहे. ऐका ऐका गड्या, आपल्याच धर्माला आपल्या लोकांनी विरोध केलेला म्हणून धर्माचा राज झाला. ऐशे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. तुकोबरा ओळखता आले नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, लखन झोपला का रे? मी तुम्हाला प्रश्न विचारतो पुराव. तुकाराम महाराज गावावरून अंतरावर गेले, भंडाऱ्या डोंगरावर भजन करायला लागले. आता गावातल्या लोकांना काही त्रास आहे का? बोला. गावापासून अंतरावर गेले, भंडाऱ्या डोंगरावर महाराज भजन करतायत. गावातल्या लोकांना काही त्रास? त्यांच्या कानापर्यंत भजन जात नव्हतं. काही त्रास? हेही लोकांना सहन झालं नाही. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि महाराजाच्या देवगावात एक नाचणारी बाई आली. नाचणारी बाई. तुझं नाव काय? गौरव. तुझं रे? तुझं? तुझं? कुणाल उभा राहा. कुणाल राजपूत ना? वा वा, मीच नाव ऐकून होतो. उभा राहा. ए भाऊ, तू मी ओळख आहे का? तो मी ओळख. तो नाव सांगितलं, मी नाव सांगितलं की नाही हाताची घडी घाल. सध्या महाराष्ट्रात एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे. काय नाव तिचं? ऑप्शन देऊ? ऑप्शन ते म्हणतो द्या. उत्तर सांग, मी पाणी पितो. ऑप्शन दिल्यावर तुम्हीच पडले. कॉफी चालेल. ही बोर्डाची परीक्षा नाही, कॉफी चालेल. वा वा, टाळी वाजवा याच्यासाठी. बस खाली वागा. म्हणजे कुणाल हुशार, कुणालपेक्षा टाळी वाजवणारी जास्त हुशार. जस का अभंग सांगितलं तिने एखादा. अशीच एक नाचणारी गौतमी देऊत आली आणि देऊतल्या लोकांनी तिला विचारलं, तू कशासाठी नाचते? तिने सांगितलं, मी पोटासाठी नाचते. नाचली की मला पैसे मिळतात, त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. देऊतले लोक म्हणले, तुला जर नाचून पैसे भेटते तर नाचत नाचत भंडाऱ्या डोंगरावर जा. भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये फसवण्याचं काम कर. एवढं केलं की तुला लागेल तेवढे पैसे आम्ही बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. ती पैशासाठी नाचत होती. नाचत नाचत भंडाऱ्या डोंगराकडे निघाली. पण दुर्दैव होतं तेव्हाच्या गौतमीचं. तिच्या कात आत्ताच्या सारखे डीजे, आत्ताच्या सारखे गाणे. तिच्या कात पप्पाने गणपती आणला. तिच्या काळात झुमक्यावाली पोरं. तिच्या काळात काय रे ते अजून? तिच्या काळात तू मला अंगुराचा मला ते 2-4 गाणे तर वेगळेच निघाले. एक पाखरू आलत पा. मग कोणतं रे? पाखरू. पाखर आजाद केलं तुला. गाणेच विचित्र निघाले महाराज. गाण्यापेक्षा लेकर विचित्र आहेत. गाणे विचित्र निघाले. ते पाखर आजाद केलं तुला. ते पाखरू आजाद झाल्यावर जर गपचूप राहिलं असं वाटलं होतं. ते गपचूप राहिलं नाही. ते पाखरू आजाद झाले, विकून तिकडं गेलं. मी आजाद केलेलं पाखरू तुझ्या पिंजऱ्यात आलंय रो. बरं, पिंजऱ्यात गेल्यावर पाखरानं गप मारावं का नाही? गप मारावं का नाही? ते पिंजऱ्यातही गप राहिलं नाही. पिंजऱ्यात आलं, पुन्हा तर फडायला ऊस तोडीला गेलं.
तुझ्या पिंजऱ्यात आलेलं पाखरू मी ऊस तोडीला नेलोय र. मी या 3 गाण्याचा अर्थ लावण्याकरता 3 रात्रभर जागा होतो. अर्थ जुळला नाही. चौथ्या दिवशी गाथा घेतला आणि माथा जागेवर आणला. विठाला एक गाणं तर असं ऐकलं पोराव, एक गाणं असं ऐकलं. मी सगळे मराठी गाणे ऐकतो. एक कीर्तनकार येऊन गेले बघा आपल्या सप्ताहात पहिल्या दिवशी. काय नाव त्यांचं? काय हुशार लेकर आहे ते. कीर्तनकार हिंदी गाण्यावाले आहेत. मी मराठी गाणं. हा असं पोरं मी एक गाणं ऐकलं. कच कच कांदा कापताना. पुढं काय? पुढं काय? हा पुढं काय? अजून काय? अजून काय? पाहुणं पाहुणं हा जेवलो. रवी भाऊच्या घरी सुंदर स्वयंपाक झाला होता. जेवलो. नाचत नाचत ती भंडाऱ्या डोंगरावर निघाली. तुकोबर यांच्या जवळ आली. नाचणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि महाराजांनी त्या स्त्रीला उत्तर दिलं. जाई आम्ही विष्णुदास तैसे नागे, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे नो, आम्ही विष्णुदास तैसे नो. हा जाव तुम्हाते न करी जायाचं, आम्ही विष्णुदास तैसे लोगे, आम्ही विष्णुदास तैसे लोगे. तुम्हाते न करी जायाचं, आम्ही विष्णुदास तैसे लोगे, आम्ही विष्णुदास तैसे लोगे. तुकोबराने त्या परस्त्रीला उत्तर दिलं. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशी नोई. माते जशी तू परत आली तशी परत जा. तुकोबराय आधी करून सर्व संतांना लोकांनी प्रचंड त्रास दिला, पण जगावर उपकार करण्याचा धर्म आणि पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याचा धर्म साधूंनी कधी सोडला नाही. अभंगाचं धर्माचे पालन, धर्म